कुरुल मोहोळ विशेष प्रतिनिधी जनसंसद न्यूज। मोहोळ तालुक्याच्या राजकीय इतिहासात विकास, युवक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हेच केंद्रस्थानी राहिले आहेत। मात्र अलीकडच्या काळात निवडणुकीच्या प्रचारात विकासाचे मुद्दे मागे होऊन वैयक्तिक टीका, नावांभोवती फिरणारी राजकारणे आणि खालच्या पातळीवर गेलेली भाषा यावरच अधिक भर दिला जात असल्याचे चित्र दिसत आहे। कुरुल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य पदाचे उमेदवार सचिन जाधव यांच्या प्रचार सभेत बाळराजे पाटील यांनी जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यामुळे तालुक्यात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। बाळराजे पाटील यांनी आपल्या भाषणात थेट टीका करताना म्हटले की मोहोळचा इतिहास पाहिला तर पूर्वी विकासाच्या मुद्द्यांवर निवडणुका होत होत्या, मात्र आज विकासावर, युवकांच्या प्रश्नांवर किंवा शेतकऱ्यांच्या अडचणींवर कोणीही बोलताना दिसत नाही। माईकवर उभा राहिल्यानंतर फक्त राजन पाटील, त्यांची 2 मुले आणि अनगर याचाच उल्लेख होतो। विधानसभा असो, नगरपरिषद असो किंवा आता जिल्हा परिषद निवडणूक, गेली 5 वर्षे तेच सुरू आहे। दुसरा कोणताच मुद्दा उरलेला नाही। याच भाषणात त्यांनी राजकीय टीका करताना आक्षेपार्ह आणि उपहासात्मक शैलीत, एवढंच जर राजन पाटील आणि त्यांची पोळ आवडत असतील तर तुमच्या पोरांच्या नावापुढे आमची नावे लावून टाका, आमची मंजुरी आहे, असे बेताल वक्तव्य केले। या वक्तव्यामुळे सभास्थळी टाळ्यांचा कडकडाट झाला असला तरी अनेक नागरिकांनी या भाषेवर नाराजी व्यक्त केली आहे। विकासाचे प्रश्न सोडून वैयक्तिक नावे, कुटुंबे आणि व्यक्तिकेंद्रित आरोपांभोवती फिरणारे भाषण हे लोकशाही प्रक्रियेसाठी घातक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे। विकास, युवक आणि शेतकरी मुद्देच गायब। मोहोळ आणि कुरुल परिसरात सध्या शेतीमालाला मिळणारे अपुरे दर, वाढता उत्पादन खर्च, पाणीटंचाई, रोजगाराच्या संधींचा अभाव, तरुणांचे स्थलांतर, रस्ते, आरोग्य सुविधा आणि शालेय सोयी सुविधा हे गंभीर प्रश्न आहेत। मात्र प्रचारसभांमध्ये या विषयांवर ठोस भूमिका, आराखडा किंवा उपाययोजना मांडण्याऐवजी वैयक्तिक टीकेवरच भर दिला जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। विशेष म्हणजे युवकांसाठी रोजगार निर्मिती, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षांसाठी सुविधा, तसेच शेतकऱ्यांसाठी हमीभाव, सिंचन आणि कर्जमाफीसारख्या प्रश्नांवर कोणताही सविस्तर अजेंडा मांडला जात नसल्याबद्दल मतदारांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे। घसरत चाललेली राजकीय भाषा आणि संस्कृती। बाळराजे पाटील यांच्या भाषणातून व्यक्त झालेली भूमिका ही केवळ एका सभेपुरती मर्यादित नसून सध्याच्या स्थानिक राजकारणात वाढत चाललेल्या व्यक्तिकेंद्रित आणि टोकाच्या भाषेचे प्रतीक असल्याचे अनेक जाणकारांचे मत आहे। निवडणूक प्रचारात वैचारिक संघर्षाऐवजी वैयक्तिक टोमणे, उपहास आणि कुटुंबियांवर अप्रत्यक्ष टीका ही राजकीय संस्कृतीची घसरण दर्शवते, अशी टीका होत आहे। दरम्यान, या वक्तव्यावरून संबंधित राजकीय गटांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, निवडणूक ही व्यक्ती किंवा कुटुंबांवर टीका करण्यासाठी नसून विकासाच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी असते। वैयक्तिक पातळीवर जाणारी भाषा ही लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारी आहे, असे म्हणत बाळराजे पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे। तसेच, मोहोळ व कुरुल परिसरातील जनतेचे खरे प्रश्न पाणी, रोजगार, शेती, आरोग्य आणि शिक्षण यावर ठोस भूमिका मांडण्याऐवजी प्रचार सभांमधून केवळ नावांची पुनरावृत्ती केली जात असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला आहे। मतदारांच्या अपेक्षा काय? एकीकडे प्रचारातील भाषेचा दर्जा घसरत असताना दुसरीकडे सामान्य मतदार मात्र आपल्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित प्रश्नांवर स्पष्ट उत्तरांची अपेक्षा करत आहेत। कोण कोणावर टीका करतो, यापेक्षा कोण काय करणार आहे, याकडेच आता लक्ष दिले जावे, अशी भावना कुरुल व मोहोळ परिसरातील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही केवळ आरोप प्रत्यारोपांपुरती न राहता विकासाचा स्पष्ट आराखडा मांडणारी आणि स्थानिक प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवणारी ठरेल का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। की आंगा त्याला चालू होतं राजन पाटील, राजन पाटलांची 2 पोरं। ह्याच्या पलीकडे दुसरं काय? तुम्ही बघा 5 वर्ष झाली विधानसभेला पण तेच तुंतुन होतं, आमच्या नगर परिषदेला पण तेच तुंतुन होतं, आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागली त्याला सुद्धा तेच तुंतुन आहे, दुसरा मुद्दाच नाही। राजन पाटील, राजन पाटलाची 2 पोरं आणि अनगर, ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही। मी त्याला परवाच सांगून टाकतो, एवढं जर तुम्हाला राजन पाटील आणि राजन पाटलाची पोरं आवडत असतील तर तुमच्या पोराच्या नावापुढे लावून टाका आमची नावं, आमची मंजुरी आहे त्याला, काय अडचण नाही, लावून टाका आमची नावं तुमच्या पोराच्या पुढे। बंधूंनो, पुन्हा मला विनंती करायची,